प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा। शेवटी आपण पाहिलं की भगवंताला जलाभिषेक झाला, सप्त नद्यांचा जलाभिषेक झाला, समुद्राच्या पाण्याचा जलाभिषेक झालं आणि त्यानंतर धान्य निद्रा। आपल्याला तिथे बाहेर पूजा झालेली आहे, षोडशोपचार पूजा। आता यातनं देवांना आपल्याला उठून त्यांची इथे षोडशोपचार पूजा करायची आहे। बघा आरसा दाखवला जातोय भगवंताला। पुढे कुलस्वामिनी कुलदेवताभ्यो नमो नमः। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। स्नानीयं समर्पयामि। आवाहित स्थापित सूर्य द्यावाहित नवग्रह देवताभ्यो नमो नमः। सूर्याय नमः स्वाहा। तुळजाभवानीचं बघा गुरुजींनी आपल्याला सांगितलेलं आहे की केदारनाथाचं होम हवन झालेलं आहे आणि आता आपली आई भवानी तुळजाभवानीचं आपल्याला होम हवन पाहता येईल बघा। मूर्तीची काल प्रतिष्ठा केलेली आहे, त्या जुन्या मूर्ती जशा होत्या त्या आम्हाला सहाय्याला होत्या, त्याचप्रमाणे आताही आपण सर्व कोसबे कुटुंबाच्या पाठीशी सहाय्याला राहायचं आहे। जिथे जिथे कोसबे कुटुंब असेल त्यांच्याही पाठीशी आपली कृपादृष्टी ठेवायची आहे। प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आपण पाहताय की कोसबे कुटुंबांचं हा परिवारांचा कुलदैवत जी पुनर्स्थापना चालू आहे आणि पुनर्स्थापनेच्या वेळी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं ते म्हणजे संकल्प वगैरे पाहिलं आणि इथे भगवंतांना म्हणजे निद्रास्थान दिलं होतं, म्हणजे त्यांच्या स्थानी जिथे नवीन टाक बसवायचे आहेत तिथे धान्य निद्रा ही भगवंतांना काल केलेली आहे आणि आता त्याची प्रतिष्ठापना असणार आहे। इथे होम हवन सुद्धा पाहता येईल। संपूर्ण कोसबे परिवार आता थोड्या वेळात या ठिकाणी येतील, पुरोहित सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्या ठिकाणी तयारी चालू आहे आणि जे जुने टाक आहेत देवाचे, जे कुलदेवताचे जुने टाक आहेत त्यांचं आता विसर्जन सुद्धा होणार आहे आणि नवीन टाक बसवले जातील, त्याची प्रतिष्ठापना होईल आणि हे सर्व आपल्याला पाहता येत आहे की कुलदेवतेची स्थापना कशा पद्धतीने होते आणि शास्त्राला आधारून बघा या ठिकाणी आमच्या श्रीवर्धनचे पुरोहित आहेत जे सर्वत्र जातात आणि कशा पद्धतीने त्यांची पूजाविधी चालू आहे, एक एक पूजा कशा पद्धतीने करतात बघा। संकल्प बघितला आपण, देवांना आवाहन केलं, तिथे स्थापन केलं देवांना आणि आज बघा आणि त्याच्यानंतर शेवटी आपण पाहिलं की भगवंताला जलाभिषेक झाला, सप्त नद्यांचा जलाभिषेक झाला, समुद्राच्या पाण्याचा जलाभिषेक झालं आणि त्यानंतर धान्य निद्रा, भगवंत धान्य निद्रेत आहेत आणि त्याच्यानंतर आज आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे स्थापना, आपल्या कुलदेवतेची स्थापना। संपूर्ण कोसबे परिवारांचं हे कुलदैवत जे आहे, कुलस्वामिनी आहे, ते आज आपल्याला पाहता येईल। चला तुम्ही सुद्धा आपल्या या व्हिडिओला बनून राहा आणि प्रतिष्ठापना आपल्या कुलदेवतेची कशा पद्धतीने आणि शास्त्राला आधारून कशा पद्धतीने होते ती आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला आता आतमध्ये पुरोहित वगैरे तयारी करतायत आणि आपल्याला पाहता येईल म्हणजे जुने टाक जे आहेत ते आता काढले जातील आणि त्यांना सुद्धा पूजाविधीने कशा पद्धतीने ते विसर्जित केले जातात ते सुद्धा पाहता येईल या माझ्यासोबत। चला तर मंडळी, पुन्हा एकदा आपण कोसबे परिवारांच्या या निवासस्थानी आलेलो आहोत आणि आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे कुलदेवतेची प्रतिष्ठापना। आता हळूहळू संपूर्ण कोसबे परिवार या ठिकाणी हजर राहणार आहे। पुरोहित या ठिकाणी आलेले आहेत सर्वजण, जगदीश दादा आपल्याला दिसत आहेत आणि आता या ठिकाणी तयारी चालू आहे। कोसबे काका आहेत बघा। चला संपूर्ण कोसबे परिवारांचं हे कुलदैवत कुलस्वामिनी यांची प्रतिष्ठापना आपल्याला पाहायला मिळते। इकडे तयारी केलेली आहे बघा, आपले राहुल दादा आहेत, गुरुजी आहेत आणि अमित दादा आहेत, त्यांचे बाबा या ठिकाणी शास्त्रे सहित जी पूजा आपल्याला आज 2 दिवस पाहायला मिळते। या ठिकाणी जे पूजन चालू आहे, जे जुने टाक आहेत ते सुद्धा विसर्जित केले जात आहेत आणि त्यांची पूजाविधी कशा पद्धतीने होते ती पाहायला मिळते बघा। इथे आपल्याला पाहायला मिळतात की जुने देव या ठिकाणी काढलेले आहेत, जे जुने टाक आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात।
यांचं विसर्जन होईल नारायण ना? महा हो, यांचं जुन्याचं विसर्जन होईल, नवीनची स्थापना होईल. नवीनची स्थापना होईल. इकडे जुन्या टाकांचे पूजन चालू आहे आणि इकडे आपण बघूया, इकडे सुद्धा पूजन जे चालू आहे. आपण भगवंताला या ठिकाणी आवाहन केलं होतं, स्थापित केलं होतं. आणि आता गुरुजी या ठिकाणी आता कोणती पूजा होईल? खालची जे स्थापन केलेले देवत आहेत त्यांची पुन्हा षोडशोपचारी पूजा, ती पूजा झाल्यानंतर अग्निस्थापन झाल्यावर सूर्यादी नवग्रहांची स्थापना, तदनंतर हवनाच्या कार्यक्रमाची सुरुवात. बघा या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की काल या ठिकाणी सर्व देवांना स्थापन केलं होतं आणि आज पुन्हा त्यांचे पूजन असणार आहे. या ठिकाणी कोजबे काका आणि सपत्नीक बसलेले आहेत. बघा नवग्रहांची पूजन आणि होम हवन सुद्धा या ठिकाणी पाहता येईल आपल्याला. आणि छान असं कोजबे परिवारांचं हे कुलदैवत पुनर्स्थापन जे होते ते आपल्याला पाहायला मिळतंय. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, अधोक्षजाय नमः, ओम नरसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरिये नमः, श्री कृष्ण परमात्मने नमः. गंधाक्षत पुष्पम हरिद्रादि कुंकुमं च सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि. औषधः धूपं समर्पयामि, स्थावरदीपं दर्शयामि. मुखवासार्थे तत्पुगी फलताम्बूलं दासवान् दक्षिणान् समर्पयामि. अक्षतान् समर्पयामि, नमस्करोमि. निर्माल्यमुत्तरे विसृज्य अभिषेकं कुर्यात्. उपावासार्थे अक्षतान् समर्पयामि. गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चन्दनं प्रतिगृह्यताम्. अवायित स्थापित देवताभ्यो नमः. विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि. सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्यायी देवी त्वं प्रतिगृह्यतां. हरिद्रां चूर्ण संयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं सर्वं देवी त्वं प्रतिगृह्यतां. शिवसिलं मे वरन्देहि परातत्रं च पराङ्गतिं. नैवेद्यार्थे गुडोपहारखण्ड खाद्य नैवेद्यं समर्पयामि. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. इकडे आपल्याला पाहायला मिळते पूजन चालू आहे. म्हणजे पुनर्पूजन जे चालू आहे आपल्याला आज काल स्थापना केली होती, सगळ्या देवांना आवाहन केलं होतं आणि आज पुन्हा या ठिकाणी जे पूजन केलं जाते ते पाहायला मिळत आहे. आणि इकडे जे आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे जुने जे देव आहेत त्यांचं विसर्जन आणि त्यांची पूजन इथे चालू होती. बघा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. काल भगवंतांना आपण धान्य निद्रा दिली होती. इकडे सचिन दादा सहपत्नीक बसतायत बघा पूजन करण्यासाठी. भगवंताची यथासांग या ठिकाणी पूजन होणार आहे. हे बघा धान्य निद्रेतून काढलं जाईल बघा आणि त्यानंतर त्यांचं पूजन होईल यथासांग आणि त्यानंतर होम हवन सुद्धा होणार आहे. ते सुद्धा आपल्याला पाहता येईल. इकडे गुरुजी सांगतायत की कशा पद्धतीने शास्त्रेसहित पूजन केलं जातं ते सुद्धा राहुल गुरुजी सांगतायत. बघा छान ही आपल्याला जी पूजेची जी शास्त्रेसहित पूजन जे चालू आहे आणि पुनर्स्थापना कशा पद्धतीने होते ती पाहायला मिळते. इकडे आपण आलोय पुन्हा एकदा. खाली देव आहेत. गुरुजी आता धान्य निद्रेत होते, भगवंत काल धान्य निद्रेत होते आणि आता काय काय करणार आहात तुम्ही? आपल्याला तिथे बाहेर पूजा झालेली आहे, षोडशोपचार पूजा. आता देवांना आपल्याला उठवून त्यांची इथे षोडशोपचार पूजा करायची आहे. इथे पूजन करायचं आहे. आरसा दाखवून वगैरे आरसा वगैरे दाखवला जाईल भगवंताला. छान गुरुजींनी सांगितलंय बघा आपल्याला. सावकाश बघा मोठीने उचलून विचार ठेवलं तरी झालं. सावकाश उचला. घंटी वाजवा. भगवंताला धान्य निद्रेतून उठवून षोडशोपचार पूजन या ठिकाणी केलं जाईल.
पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय बघा, आपली जी कुलस्वामिनी होती ते धान्य निद्रेत होते. आता षोडशोपचार पूजा विधी होईल, ते सुद्धा आपल्याला पाहता येईल. छान, पुन्हा एकदा आता आपल्याला दर्शन होतंय बघा कुलस्वामिनीचं. इकडे आरसा दाखवला जातोय बघा, भगवंताला आरसा दाखवला जातोय बघा. बघा आरसा दाखवला जातोय भगवंताला. आपली जी कुलस्वामिनी आहे तिला छान हे आपल्याला पाहायला मिळतंय बघा. यथासांग पूजा विधी आपल्याला आपल्या या पुरोहितांमार्फत पाहायला मिळतेच. अमित दादा आहेत, दिलीप दादा आहेत, जोशी दादा आहेत आणि राहुल दादा. यथासांग पूजा विधी आपल्या या श्रीवर्धनच्या पुरोहितांमार्फत पुनर्स्थापना जी आपल्या कुलस्वामिनीची होते ती पाहायला मिळते बघा. कोजवे परिवारांचं हे कुलदैवत जवळजवळ 75 वर्ष पूर्ण झाले आणि 75 वर्षानंतर जुने टाक बदलून षोडशोपचार पूजा यथासांग शास्त्रेसहित पूजा विधी जी 2 दिवस चालू आहे ती आज आपल्याला पाहायला मिळतेच. भगवंत काल निद्रावस्थेत होते, धान्य निद्रेत होते आणि आता त्यांना या ठिकाणाहून काढून त्यांची षोडशोपचार पूजा विधी कशा पद्धतीने होते ती आता आपल्याला पाहता येईल. त्यानंतर होम सुद्धा पाहता येईल. इकडे सचिन दादा आहेत बघा. सचिन दादा, आपल्या कुलस्वामिनीचं नाव सांगा. तुळजाभवानी, केदारनाथ, कार्लेकरीण आणि एकविराई. तुळजाभवानी, कार्लेकरीण आणि एकविराई बघा. केदारनाथ हे कुलस्वामिनी आहेत, त्यांचे कुलस्वामी आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय बघा. विष्णु तथा वारो नक्षत्रम विश्रेव च योगश्च करणंचैव सर्व विष्णुमयं जगत आदित्यादि पूर्वचर्द वर्तमान एवं गुणग्रह विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ म्हणायचं. मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम कुलस्वामिनी कुलदेवता नूतन देवता प्राण प्रतिष्ठापना प्रीत्यर्थे एकादशनी जलाभिषेक आख्यम कर्म अहम. हातावरून पाणी सोडा. सपत्नीक कर्म करिष्ये आदो निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती स्मरणंच करिष्ये. हात जोडा, गणपतीचं स्मरण करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा महागणाधिपतये नमः. प्रजाम्ये गोपाय अमृतत्वाय जीवसे जातांजनी शमनांच्या अमृते सत्य प्रतिष्ठिता सुप्रतिष्ठितमस्तु. पायाशीत लाव फक्त. श्रीखंडम चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठम चंदनम प्रतिगृह्यताम आवाहित स्थापित देवताभ्यो नमो नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. अक्षता अक्षता तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण पुरुषोत्तम अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. वनि हळदी कुंकुम हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या ही देवी त्वं प्रतिगृह्यतां. हरिद्रां चूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं सर्वं देवी त्वं प्रतिगृह्यतां. आवाहित स्थापित कुलस्वामिनी कुलदेवताभ्यो नमः. हरिद्रादि कुंकुमं च सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि नमस्करोमि. कुलस्वामिनी कुलदेवताभ्यो नमो नमः. ऋतु कालोद्भव पुष्पं समर्पयामि तुलसीदलपत्रं समर्पयामि नमस्करोमि. 2 वेळा तामनात पाणी सोडा. अंशतः धूपं समर्पयामि सावरदीपं दर्शयामि. नैवेद्यार्थे दाखव पंचामृत परत नैवेद्य दाखव. पुरत स्थापित पंचामृत शेष नैवेद्यं समर्पयामि. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. परातीतच ठेवा आतमध्ये एक साईडला. हां त्या साईडला ठेव. हां बस पाणी सोड त्याच्यावर. उत्तरापोषणं मुखवासार्थे पूगीफलतांबूलं दास्यमान दक्षिणां समर्पयामि नमस्करो. या ठिकाणी बघा षोडशोपचार कुलस्वामिनीची आणि कुलस्वामीचं पूजन झालेलं आहे. आणि गुरुजी आता काय आहे, आता षोडशोपचार पूजा झाल्यावर आता देवतांना आम्ही इथे दुसऱ्या चौरंगावर सध्या तात्पुरतं ठेवत आहोत. त्याच्यानंतर इथे नवीन देवारा बसवण्यात येईल. त्याच्यानंतर तिथे देवांची स्थापना करण्यात येईल. देवांची स्थापना या ठिकाणी करण्यात येईल. देवारा नवीन बनवलेला आहे दुसरा. आणि सध्या भगवंतांना आपल्या कुलस्वामींना या ठिकाणी आसन दिलं जाते बघा. छान ही जी प्रथा आहे आणि जे शास्त्रेसहित पूजन आहे त्या आज आपल्याला
या कोजबे परिवारांच्या मार्फत पाहायला मिळते. छान. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जातोय ते म्हणजे संपूर्ण कोजबे परिवार पाहतोय. विश्वासदादा आहेत, कोजबे गुरुजी आहेत, आपल्याला कोजबे काका आहेत, इकडे सुद्धा कोजबे काका आहेत. संपूर्ण ही जी पुनर्स्थापना जी होते हे संपूर्ण व्हिडिओ आपल्याला 3 भागात जो पाहायला मिळतोय. षोडशोपचार पूजा विधी आपल्या श्रीवर्धनचे जे जाणते पुरोहित आहेत, राहुल दादा, जोशी दादा आहेत, जोशी काका आहेत, अमित दादा आहेत आणि प्रदीप दादा आहेत, प्रदीप दादा पळदे यांच्या मार्फत आपल्याला ही षोडशोपचार पूजा विधी पुनर्स्थापनेची ती पाहायला मिळते. छान. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पाहतोय तो म्हणजे नवीन देवारा जो बनवलेला आहे इकडे कुलस्वामीसाठी तो सुद्धा पाहायला मिळतोय. आणि आज पावसाचं सुद्धा छान असं आगमन झालेलं आहे. वरुण राजा सुद्धा आजपासून बरसायला लागलेला होता. जवळजवळ महिनाभर पाऊस नव्हता. दुष्काळ पडतोय की काय हे जाणलं होतं, पण भगवंतालाच आपली काळजी असते. ह्या सृष्टी तलावर ही सृष्टी पंचमहाभूतांनी बनलेली आहे. तसंच आपलं शरीर सुद्धा हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आपण सुद्धा पंचमहाभूतात विलीन होणार आहोत. आणि आपलं जे कुलदैवत आहे त्यांचे टाक सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले, ते म्हणजे पंचकोणी पाहायला मिळाले. इकडे आपण पुन्हा एकदा आलेलो आहे जिथे कुलस्वामी आणि कुलस्वामिनीला बसवलं जातं, विराजमान केलं जातं आणि त्याची यथासांग पूजाविधी या ठिकाणी केली जाते. हे बघा, हे टाक आपल्याला पाहायला मिळतात, पंचकोनी टाक. श्रीवर्धनचे विश्वसनीय रत्नाकर सोनार, सोने चांदीचे व्यापारी यांच्याकडून हे टाक बनवले गेले आणि वाजत गाजत आपण या ठिकाणी आणले, ते सुद्धा पाहिलं. नंतर काल पूजाविधी पाहिली, संकल्प पाहिलं, भगवंतांना आवाहन केलं आणि आज षोडशोपचार पूजाविधी होऊन आपल्या या कुलस्वामी आणि कुलस्वामिनीची पुनर्स्थापना जी होते ती पाहायला मिळते. इथे होमाची तयारी करताना अमित दादा पाहायला मिळतात बघा. सुस्मिता स्वाहा दो दक्षिणे पार्श्वे देवी मामे सदा तदा बिभ्र दक्षिणास्ते जो शक्तिवन्नं सुरकुमं तोमरं वज्रं वामयर्दपात्रं च धारयन् गौरवर्णो बहुजसा धूम्रध्वजो लोहिताक्षो सप्तार्चित सर्वकामदा आत्माभिमुखमस्मिन् एवं रूपो उदासनाग्नयन् शाण्डिल्य गोत्र मुखो देवा वेश चकरिषि नम मुख्य देवता वास्तुमंडल देवता अष्टाविंशति संख्याकापि तथा च मुख्य देवता कुलस्वामिनी कुलदेवता यथा लाभ समितिल तंडुल आचार्य शेषण सुष्टकुलेन प्रजापते स्वा प्रजापतय धन्नमः. त्या समर्पितं देवं लोकनाथ नमोस्तुते. आवाहित स्थापित देवताभ्यो नमो नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. आवाहित स्थापित देवताभ्यो नमः. गंध अक्षतयुक्त. इथे होम हवनला सुरुवात होते, पण इथे गुरुजींनी नवग्रहाची षोडशोपचार पूजा जी केलेली आहे ती सुद्धा पाहायला मिळाली आपल्याला. छान अशी नवग्रहांची षोडशोपचार पूजा या ठिकाणी राहुल गुरुजींनी केलेली पाहायला मिळाली. चला आता होम हवन जे होणार आहे ते सुद्धा आपल्याला आता थोड्या वेळात पाहायला मिळेल. होमाला सुरुवात होते बघा. या ठिकाणी जोडपे बसलेले आहेत. विशिष्टायाम शुभ समीर दादा आहेत बघा, समीर दादा कोलबे आणि डोळ्याला पाणी कोलबे लावून काका झालं. आहेत. उजवा हात खोल करा, 2 चमचे पाणी घ्या. तुम्ही हाताला हात लावा, 2 चमचे पाणी घ्या हातावर. आम्ही सांगतोय ते सगळं म्हणा. इमानी उपकल्पित हवनीय द्रव्याणी या यक्षमाण देवता स्थाभ्यः मया परित्यक्तानि न मम तस्तत् दैवत मस्तु तत्तत् देवता प्रीणातु. ताम्हणात पाणी सोडा. मधल्या 3 बोटात येणार तेवढी आहुती द्यायची. तुम्ही हाताला हात लावायचा, तुम्ही इकडे हाताला हात लावा, तुम्ही इकडे हाताला हात लावून ठेवा. एका वेळेला ह्यांच्याकडनं स्वाहा बोलल्यावर समिध आहेत, स्वाहा बोलल्यावर तुमच्याकडनं तूप जायला पाहिजे, स्वाहा बोलल्यावर तुमच्याकडनं भात यायला पाहिजे आतमध्ये हवनामध्ये. आलं लक्षात? बघा गुरुजी छान असं या ठिकाणी समजवतात की कशा पद्धतीने होमाची सुरुवात करायची आहे, कशा पद्धतीने पूजन करायचं आहे. पळी घ्या एका वेळेला, पूर्ण भरून घेऊ नका. अर्धी पळी म्हणजे जिथे चालू असेल थोडंसं बाजूला घाला. आलं लक्षात? घ्याल ते सगळीकडे जिथे हो प्रज्वलित चालू आहे ना ते थोडं बाजूला द्यायचं, म्हणजे ते आणखीन वाढत जाईल. व्यवस्थित आहे ते. तुम्ही पण समिधा सर्वांगीण घ्या. हां, सगळ्या बाजू जसं होईल थोडं पाहिजे तर पुढे होऊन घ्या. मध्येच एकदा राहू आहे, राहूला दर्भ केतूला आहे, राहूला दर्वा केतूला दर्भ आहे, ते तुम्हाला मंत्र आला की त्याप्रमाणे सांगतो. आलं लक्षात? अस्य वाक्यम
सूर्याय नमः स्वाहा सूर्याय नमः स्वाहा सूर्याय नमः स्वाहा सूर्याय नमः स्वाहा सूर्याय इदं नमः सोमाय नमः स्वाहा गतिशङ्करचारमं शिरोधारणं सम्भवम् सोमाय नमः स्वाहा सोमाय नमः स्वाहा सोमाय नमः स्वाहा सोमाय इदं नमः धरणी गर्भसम्भूतम् भौमाय नमः स्वाहा भौमाय नमः स्वाहा भौमाय नमः स्वाहा भौमाय नमः स्वाहा देवांचा परात उचलून घ्या. इकडे होम हवन चालू आहे आणि नवीन देवांची जी स्थापना करायची आपल्याला, हे जे देवाचे टाक आपल्याला पाहायला मिळतात. जिथे कुलस्वामिनीला बसवलं जातं, कुलस्वामीला बसवलं जातं. वस्त्र नवीन अंथरून आता त्याच्यावर नवीन देवांची स्थापना करण्यात येणार आहे. कुलस्वामिनीची नवीन देवांची बघा, चला या. अमित दादांनी सांगितलंय पंचोपचार पूजा होणार. पंचोपचार पूजा या ठिकाणी बस का? होताना पाहायला मिळेल बघा आपल्याला. नवीन जे कुलस्वामी आणि कुलस्वामिनीचे जे टाक आहेत आणि त्यांना या ठिकाणी आसन दिलं जाईल. इथे पंचोपचार पूजा केली जाईल बघा. आणि बाई कुठे गेल्या? बाई कुठे गेल्या? आता या ठिकाणी जोडपे बसलेले होते आणि हा, आता आपण आता नवग्रहांची आपल्या नवग्रहांचा मुख्य होम झाला. नवग्रहांचा आता वास्तुमंडल देवतेचा होम होणार. त्याच्यानंतर कुलस्वामिनीचा मुख्य होम होणार. एक साधारण अजून आपला होमासाठी अर्धा ते पाऊण तासाचा कार्यक्रम आहे. इकडे नवीन टाक ठेवले जातात बघा. नवीन देवारा सुद्धा मित्राय बनवलेला नमः आहे स्वाहा. आणि आपल्या कुलस्वामी आणि कुलस्वामिनीला या पृथ्वीराय ठिकाणी नमः स्वाहा. आसन दिलं गेलंय बघा. छान असं आसन या ठिकाणी ब्रह्मणे नमः बनवलेलं आपल्याला पाहायला स्वाहा. मिळतंय. कोसबे परिवारांची कुलस्वामिनी आणि कुलस्वामिनीची ही प्रतिष्ठापना जी पाहायला मिळते आपल्याला. पूजित होसे मया याचा सांग षोडशोपचार पूजा पहिला तू म्हण, दुसरा मी जी म्हणतो. पाहायला मिळते आपल्याला. म्हणा गुरुजी. नमः स्वाहा. पूजित होसे मया वासो होमादर्शने शुभैः प्रसीद पाहि विशेष देहि मे गुरुजं सुखं स्वाहा. चंदनम प्रतिगृह्यतां हरिकुंकुमैः अवैध स्थापित कुलदेवताभ्यो नमः. हरिद्रादि कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. सकल पूजार्थे तांदूळ व्हायचे थोडेसे. गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. छान पूजाविधी आपल्याला पाहायला मिळते. आता विश्वास भाऊ आणि सहपत्नीक बसलेले आहेत त्यांच्या. आणि मगाशी कोसबे गुरुजी बसले होते. आता कोणतं पूजन आहे? आता ब्रह्मादी मंडल देवतेचा हवन आहे. ब्रह्मादी मंडल देवतेचं हे जे हवन आणि त्यासाठी विश्वास भाऊ आपल्या सहपत्नीक बसलेले आहेत बघा. ओमाय नमः स्वाहा. ईशानाय नमः स्वाहा. इंद्राय नमः स्वाहा. अग्नये नमः स्वाहा. हे कोसबे कुटुंबाचं कुलदैवत जे पाहायला मिळते आपल्याला. छान बघा. आपण सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा की आपल्याला ही षोडशोपचार पंचोपचार जी पूजा आहे ती कशा पद्धतीने वाटते. ती कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि खरंच ही अशा पद्धतीने कुलदेवतेची पूजाविधी असते. शास्त्रीय सहित जी पूजाविधी या ठिकाणी केली जाते ती पाहायला मिळते. छान अशी ब्रह्मादी मंडळाची सुद्धा पूजन या ठिकाणी झालेलं आहे. इथे होमावन झालंय आणि आता हे नवीन जोडपे बसलेले आहेत. गुरुजी आता कोणतं पूजन असतं? आता कुलस्वामिनी एकविरा पहिली त्याचं हवन होणार आहे. कुलस्वामिनी एकविरा. विष्णवे नमः. नमो देवे महादेवेश्वराय सततं नमः. नमः प्रभुदेवताय यदा प्रदानतां एकविरा देवताय नमः स्वाहा. नमो देवे महादेवेश्वराय सततं नमः. नमः प्रभुदेवताय यदा प्रदानतां एकविरा देवताय नमः स्वाहा.
नमो देवी मां देवी शिवाय नमो देवी भद्राय येदा प्रदान विग्रह नमः स्वाहा नमो देवी मां देवी शिवाय नमो देवी भद्राय येदा प्रदान विग्रह नमः स्वाहा नमो देवी मां देवी शिवाय नमो देवी भद्राय येदा प्रदान विग्रह नमः स्वाहा नमो देवी मां देवी शिवाय छान असं या ठिकाणी पूजन जे एकविरा आईचं झालेलं आहे ते पाहायला मिळालं. कार्लेकरीन बघा, कोजबे कुटुंबांचे जी कुलस्वामी आहे कुलस्वामिनी आहे त्यांचं पूजन या ठिकाणी यथासांग होतंय. बघा, एकविरा आईचं पूजन झालंय आणि आता कार्लेकरींचं पूजन होणार आहे. त्यासाठी सुद्धा जोडपे बसले जातील. कार्लेकरीन देवीची होम हवन जी होते त्यासाठी जगदीश भाऊ आहेत, आपले दत्ताभाऊ आहेत आणि कोजबे काका सुद्धा बसलेले आहेत. बघा, सहपत्नीक या ठिकाणी पूजनासाठी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण बाहेर आलोय ते म्हणजे संपूर्ण कोजबे परिवार या ठिकाणी बाहेर बसलेला आहे. बघा, आतमध्ये होम हवन चालू आहे आणि त्या ठिकाणी थोडासा धुराचा त्रास होऊ नये त्यासाठी सर्वजण इकडे बाहेर आहेत. पण या ठिकाणी सुद्धा व्यवस्था केलेली आहे सर्वांना बसण्यासाठी. दत्ताभाऊ सुद्धा आहेत. बघा, आमचे भावजी आहेत या ठिकाणी. आणि कोजबे परिवारांचं हे 75 वर्षानंतर जे पुनर्स्थापना आपल्या कुलदेवतेची होते आणि शास्त्रेसहित होते. इथे आपले वडीलधारे आणि ज्येष्ठ जे आहेत कोजबे काका आहेत. बघा, ज्येष्ठ आहेत आपले कोजबे गुरुजी आहेत. इकडे सुद्धा कोजबे काका आहेत, हे काका आहेत. संपूर्ण कोजबे परिवार आज आपल्याला या 2 दिवसात पाहायला मिळत आहे. हां, इकडे आपले कोजबे काकाच आहेत, हे सुद्धा आपल्या या काकांचे भाऊ आणि छोटे भाऊ ना तुमचे छोटे बंधू आहेत. फॉरेस्टमध्ये होते ते, फॉरेस्टमधनं रिटायर्ड झालेले आहेत ते आणि आता दिव्यागर येथे सुवर्णनगरी दिव्यागर येथे वास्तव्यास आहेत ते. छान. बघा, कोजबे परिवार तर पाहतोय आपण. हे दादा संजय दादा सुद्धा आहेत. बघा, चला आपण आता केदारनाथाचं होम हवन होतंय तिथे सुद्धा नवीन जोडपे बसले असतील, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. शास्त्रेसहित पूजाविधी करायची असेल आपल्याला तर जरूर आमचे अमित दादा आहेत, प्रदीप दादा आहेत, जोशी काका आहेत आणि राहुल दादा आहेत. यांच्याशी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इकडे नवीन जोडपा बसलेले आहेत. बघा, केदारनाथाचं होम हवन होतंय. अजून एकदा टाका तुम्ही. भैरवाय नमः तुमि केदारनाथाय नमः स्वाहा. विष्णुदत्त महाकाय कल्पांती नमः भैरवाय नमः तुमि केदारनाथाय नमः स्वाहा. केदारनाथाय नमः स्वाहा. भैरवाय नमः तुमि केदारनाथाय नमः स्वाहा. भैरवाय नमः तुमि केदारनाथाय नमः स्वाहा. केदारनाथाय नमः स्वाहा. भैरवाय नमः तुमि केदारनाथाय नमः स्वाहा. भैरवाय नमः तुमि केदारनाथाय नमः स्वाहा. भैरवाय नमः तुमि केदारनाथाय नमः स्वाहा. चला, छान असं हे पूजन आपल्याला पाहायला मिळतंय. बघा, होम तुळजाभवानीचं. बघा, गुरुजींनी आपल्याला सांगितलेलं आहे की केदारनाथाचं होम हवन झालेलं आहे आणि आता
आपली आई भवानी तुळजा भवानीचं आपल्याला होम हवन पाहता येईल बघा. छान यथासांग पूजा विधी शास्त्रे सहित ही पूजा विधी आपल्याला आमच्या श्रीवर्धनचे हे पुरोहित जे आहेत अमित दादा, राहुल दादा, प्रदीप दादा, जोशी काका यांच्या मार्फत ही पाहायला मिळते. आपल्या कुलदेवतेला कशा पद्धतीने प्रतिष्ठापना त्यांची करावी हे शास्त्रे सहित पूजन, षोडशोपचार, पंचोपचार जो पूजन जो आपल्याला पाहायला मिळतोय कोसबे परिवारांच्या या पुनर्प्रतिष्ठापना जी कुलदेवतेची होते त्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. चला तर आता आपली आई भवानीचं होम हवन आपल्याला पाहायला मिळेल. आई तुळजा भवानी आणि यासाठी नवीन जोडपे जे बसलेले आहेत मंगेश दादा आहेत, आपले भावजी आहेत या ठिकाणी बसलेले आणि हे दादा सुद्धा बसलेले आहेत बघा. नमस्कार करा. म्हणजे आता सगळ्या यांचं होम हवन झालंय आणि आता काय प्रायश्चित्त होम चाललेलं आहे. प्रायश्चित्त ते कशासाठी केलं जातं? ते एखादी आहुती एखादी मागे पुढे होणं हा किंवा एखादी आहुती टाकताना विलंब होणं, या अन्वादानाने काहीतरी तिथे राहणं, या सगळ्याचं दोष निघून जावा याच्यासाठी प्रायश्चित्ताचा होम प्रायचित्ताचा होम केला जातो बघा. चला छान बघा प्रायचित्त पूजन त्या ठिकाणी झालेलं आहे. इकडे गुरुजी आलेले आहेत आणि अमित दादांना आपण विचारूया. अमित दादा, आता प्रायचित्त पूजन झालेलं आहे, छान यथासांग पूजा विधी आपल्या मार्फत होते. आता कोणतं कार्य असणार आहे? आता दशदिक्पालांचे दिवे, त्याच्यानंतर क्षेत्रपाल बलिदान. क्षेत्रपाल बलिदान झाल्यावर पूर्णाहुती झाल्यानंतर उत्कच सगळी सोडून घेणार आम्ही आजच्या 2 दिवसाच्या कार्यक्रमाची पूर्ण. त्याच्यानंतर आशीर्वाद झाल्यावर अभिषेक झाल्यावर आरतीने कार्यक्रमाची सांगता. बघा छान आपल्याला सांगितलेलं आहे आरती झाल्यावर या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. छान ह्या पूजा विधी आपल्याला पाहायला मिळते. आपली ताई सुद्धा आलेली आहे बघा, दिव्यागर मधून आलेली आहे. छान कोसबे परिवारांचं हे कुलदैवत कुलस्वामी आणि कुलस्वामिनी आपल्याला या ठिकाणी पुनर्स्थापनेनिमित्ताने हे यथासांग पूजा विधी पाहायला मिळते बघा. छान. हे पूजन कोणतं चालू आहे? पूर्णाहुती चालू आहे. पूर्णाहुती. होमाच्या आहुतींची सगळ्यात शेवटची आहुती पूर्णाहुती आणि ही पूर्णाहुती झाली की होमामध्ये कुठलीही इतर आहुती पडत नाही. बघा पूर्णाहुती जे पूजन आहे ते गुरुजींनी सांगितलेलं आहे. छान पूर्णाहुती या ठिकाणी होमाला दिलेली आहे बघा. पूर्णाहुती पूजन आपल्याला पाहायला मिळालं. मंत्रोपचाराने ही पूर्णाहुती दिलेली आहे. पाहायला मिळालं की यथासांग ज्या पूजा विधी ज्या होत आहेत कुलदेवतेची आणि कुलस्वामिनीचं जे प्रतिष्ठापना आहे कोसबे कुटुंबाचं, ही पूर्णाहुती आपल्याला पाहायला मिळते. शिवाय नमो नमः. श्रीमच्छंकर पादयोः अर्पिता तेन देवेश प्रियंता मे सदा शिवः शंभो हर 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 महादेव.
छान इकडे नैवेद्य दाखवलं जाते बघा. छान ही पूजाविधी आपल्याला शास्त्रे सहित पाहायला मिळाली 2 दिवस. गुरुजी आता छान असं हे पूजन झालं, शास्त्रे सहित झालंय. पूर्णाहुती झाली, पंचोपचार पूजन झालं, आता अभिषेक बाकी आहे आणि आशीर्वाद बाकी आहे आणि सांगता आरतीने होणार. आरतीने होणार बघा. अभिषेक अजून बाकी आहे. अभिषेक सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला आणि आरतीने या ठिकाणी आरती होईल कुलस्वामी आणि कुलस्वामिनीची आणि त्यानंतर सांगता होणार आहे. छान ही स्थापना प्रतिष्ठापना जी पाहायला मिळते आपल्याला. पुनर्स्थापना जवळजवळ 75 वर्षाने कोसबे परिवार जे करतंय आणि पुढच्या पिढीने सुद्धा या पावलावर पाऊल ठेवून अशा पद्धतीने हे करावं, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्याचा आणि आपल्याला सुद्धा ही शास्त्रेसहित पूजाविधी कशी असते ती पाहावी आणि त्या पद्धतीनेच करावं आपल्या कुलदेवतेची स्थापना. त्यासाठीच हा व्हिडिओ आपणापर्यंत मी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. समप्रभं कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहं सर्वशस्त्राणि छान असा हा अभिषेक सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं बघा. इथे अभिषेक आपल्याला पाहायला मिळालं. छान षोडशोपचार पूजा विधी जी पाहायला मिळते आपल्याला. भांड बाहेर बाजूला काढून ठेवा. शिवपुण्यतिथो म्हणायचं. मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम कर्म सांगता सिद्ध्यर्थम तत्संपूर्ण कर्म करते आचार्याय यथोत्साहम यथाशक्ती. उजव्या हातावरून 2 वेळा पाणी सोडा. यथा अवकाशेन दक्षिणा प्रदानं करिष्ये तेभ्यो ब्राह्मणेभ्यो पूजयिष्ये. ब्राह्मण हस्ते 6 वेळा पाणी सोडा. ब्राह्मण हस्ते शिवापस्तंतु संतु शिवापः अस्तु समनियम गंधा पांतु सौमंगलम च असतो. अक्षरा पांतु सौ पुष्पाणि पांतु ऐश्वर्यमस्तो. तांबूलानि पांतु ऐश्वर्यमस्तो. दक्षिणा पांतु बहुदयांचा असतो. दीर्घमायुश्रेया शांत पुष्टिस्तुष्टिश्च असतो. म्हणायचं सर्व कर्म सांगता सिद्ध्यर्थम कर्म करते आचार्याय यथोत्साहम यथाशक्ती. व्यावहारिक द्रव्यद्वारा कामनात नाणी आणि पाणी सोडा. व्यावहारिक द्रव्यद्वारा गोप्यदानंच करिष्ये. म्हणायचं सर्व कर्म सांगता सिद्ध्यर्थम विसर्जनांते अदेय विवर्जित पीठ ब्राह्मणानां प्रदानं करिष्ये. सोडा पाणी. हात पुसा. हातामध्ये तांदूळ घ्या. प्रत्येक चौरंगावरती तांदूळ उडवा. यो देव सविता अस्माकं देव. तुम्ही उडवा पहिले. उडवा ते ना देव धर्म प्रतिगृह्यता. गृह्यता उडवा तांदूळ आणि म्हणा प्रतिगृह्णान. म्हणायचं सर्व कर्म सांगता सिद्ध्यर्थम कामनात पाणी सोडा. आशीर्वचन ग्रहणं करिष्ये. छान असा अभिषेक आपल्याला पाहायला मिळालं. अभिषेक झालं आणि आता थोड्या वेळात आरती होईल बघा. छान यथासांग पूजाविधी आपल्याला या कुलदेवतेची पाहायला मिळते. जिथे आपल्याला कुलस्वामी आणि कुलदेवता बसवायची असेल, स्थापित करायची असेल, त्याच ठिकाणी ही पूजा विधी 2 दिवस जी चालत आलेली आहे ती पाहायला मिळते आपल्याला. आणि कशा पद्धतीने शास्त्रे सहित आपण या ठिकाणी पुनर्स्थापना आपल्या कुलस्वामी आणि कुलस्वामिनीचं करतोय ते पाहायला मिळते आपल्याला. इकडे आता वहिनी ओटी भरतायत देवीचे. आपली कुलस्वामिनी देवीचं ओटी पूजन करतायत बघा. यथासांग पूजाविधी शास्त्रे सहित कशा पद्धतीने होते ती आपल्याला
या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळते. छान अभिषेक सुद्धा आता मंत्रोपचाराने पाहता आला आपल्याला. छान वहिनीने ओटी भरलेली आहे. आणि आता गुरुजी, राहुल गुरुजी, आता आशीर्वाद द्यायचा. कार्यक्रमाची सांगता आशीर्वाद मंत्राने आपल्याला करायची. छान बघा, असणारं नैवेद्य दाखवलेलं फळ, तिथले तांदूळ, या सगळ्यांनी आपण आशीर्वाद यजमानांना मुख्य कुटुंबातल्या दिलेला बसले. बघा या ठिकाणी आपल्याला आशीर्वादाचा असणार आहे. पूजनासाठी जे जे ठेवलेलं होतं ते आता या ताटामध्ये काढलं जाते बघा. आणि आशीर्वाद पूजन मंत्रोपचाराने आशीर्वाद जो दिला जाईल तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. जान्हवी पुण्य धोया वर्तते मेरु शृंगे तावत्वपूर्णपौत्रे स्वजन करुणो शंभो प्रसादा आशीर्वादा सन्तु पूर्णा सन्तु मनोरथाः शत्रूणा मुद्राशो मित्राणां कुरु यावत् भागीरथी गंगा यावत् देवो महेश्वरा यावत् प्रकाशदेवानो तावत् त्वं विजयी भव. छान मंत्रोपचाराने आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे बघा. आपल्या कुलस्वामी आणि कुलस्वामिनीचं पुनर्स्थापना आणि 2 दिवस चालत आलेली ही पूजाविधी, शास्त्रीयसहित पूजाविधी जी पाहता आले आपल्याला. आणि आता थोड्या वेळात आरती सुद्धा होणार आहे बघा. बांधलेली दर्भाची अंगठी या ठिकाणी काढली गेली. आणि आता आपण ज्या ठिकाणी कुलस्वामी आणि कुलस्वामिनीचं स्थान आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत बघा. छान आपल्याला दर्शन होत आहे या कोजवे परिवारांच्या कुलस्वामी आणि कुलस्वामिनीचं. आई एकविरा कार्लेकरीन, केदारनाथ आणि आपली तुळजाभवानीचं छान असं आपल्याला सुद्धा दर्शन होत आहे. छान यथासांग पूजाविधी आपल्याला पाहायला मिळाली. विश्वासदादा पण आहेत, कालपासून धावपळ त्यांची चालू आहे. काका आहेत, ज्येष्ठ आहेत काका आपले. आणि यथासांग पूजाविधी आपल्याला सुद्धा करायची असेल तर जरूर आपले जे श्रीवर्धनचे पूजनीय गुरुजन आहेत म्हणजे राहुल दादा आहेत, अमित दादा, यांच्याशी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांना भेटू शकता. आणि यथासांग शास्त्रीयसहित पूजाविधी कशा पद्धतीने करता येईल ती आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता या ठिकाणी आरती होईल आणि आरती झाल्यानंतर सांगता होणार आहे. अमित दादा, आता आरती होणार आहे. आरती झाली की सांगता? आरती झाल्यावर सांगता होणार आहे. वार्ताविघ्नाची दुर्वे पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांग सिंधुराची कंठी गळती मारुडता बोराची. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मा प्रेमान कामना पूर्ती. जय देव रत्नासाठी वराची गौरी तुम्हा चंदनाची मोठी तुमची केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बला ऋणदुर्ती नुपुरे चरणी गागे. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मा प्रेमान कामना पूर्ती. जय देव जय हरिवर वंदना सरकंड वक्रतुंड श्रीनयना सहस्रमाचा वटपाय सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मा प्रेमान कामना पूर्ती. जय देव जय विषेखंडी काढतीन त्रिजाळा लावण्य सिंधर मस्तकी माळा हेतून या जल निर्मळ वाहे दुजुळा. जय देव जय शंकर आरती ओ वाळू गौरा. जय देव भरपूर
गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा युधीचे उधरण श्रीकंठ देवा हरता शंकर शोभे उमा वेगळा जय देव जय श्री शंकर आरती वाळू बाब हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे भवानी माते केदार देवा कार्लेकरीण माते एकविरा माते की जय. जय. छान यथासांग पूजा विधी आपल्याला या 2 दिवसात पाहायला मिळाली. आरती झाली आणि आरतीने या ठिकाणी सांगता होते बघा. छान बघा होम हवन आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळालं. आई एकविरा आई कार्लेकरीण केदारनाथ आणि आई तुळजाभवानी हे कोजवे कुटुंबांचं कुलदैवत कुलस्वामी आणि कुलस्वामिनी हे आपल्याला पाहता आलं. यथासांग शास्त्रीय सहित पूजाविधी कशा पद्धतीने होते ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. स्वामी आई भवानी माते केदारनाथ देवा कार्लेकरीण माते एकविरा माते आपल्या चरणाशी समस्त सर्व कोजदे कुटुंब आपल्या चरणाशी 2 हात जोडून 3रा मस्तक ठेवून आपल्या चरणाशी विनंती करत आहेत की माते आपल्या आज्ञेप्रमाणे आपल्या परवानगीप्रमाणे आम्ही जुन्या मूर्ती विसर्जित केलेली आहे आणि नवीन मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. त्या जुन्या मूर्ती जशा होत्या त्या आम्हाला सहाय्याला होत्या त्याचप्रमाणे आताही आपण सर्व कोजबे कुटुंबाच्या पाठीशी सहाय्याला राहायचं आहे. जिथे जिथे कोजबे कुटुंब असेल त्यांच्याही पाठीशी आपली कृपादृष्टी ठेवायची आहे. त्याचप्रमाणे आम्ही 75 वर्षांनी आता आपली प्राणप्रतिष्ठा केली आहे. त्याच्यानंतर आमचे पूर्वज सुद्धा ह्याच्यानंतर करतील. तोपर्यंत आपण आमच्या पाठीशी अखंड पाठीशी राहायचं आहे. आमच्या पाठीशी कृपादृष्टी ठेवायची आणि आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करायची आहे व आम्ही जी ही वेळोवेळी सेवा आपली केलेली आहे ती मान्य करून घ्यायची आहे. एवढी कृपादृष्टी हवी आमच्यावर. अपराध सहस्राणि क्रियन्ते अर्वितन्यादा स्वयं शिवानत्वा क्षमस्व परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगतास्तु कथं पति पुण्यां च रवदर्शनाथ रूपं देहि जयन्देहि शोधे दुजदेहि विद्यान्देहि पुत्रान् जयन्देहि सर्वकामां श्रेयमे यस्य स्मृत्यागनामकृतव पूजा क्रियादिषु न्यूनं सम्पूर्णत्वायाति सद्यो वन्दे तमस्य. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. बघा आपल्याला पाहायला मिळालं कोजबे परिवार या ठिकाणी मी दाखवतो आपल्याला पुन्हा एकदा. हे संपूर्ण कोजबे परिवार आहे जे आज आपल्याला पाहायला मिळालं. वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्ताने असतात पण आपल्या कुलदेवतेला हे शास्त्रामध्ये सुद्धा दिलेलं आहे की वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेला यायचं आहे, गोडधोड करायचं आहे आणि कुलस्वामिनीचा आशीर्वाद घ्यायचा आहे. हे एकदा तरी वर्षातून करायचंच आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत हे दिलेलं आहे. कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाची जोपासना व्हावी यासाठी आपण कुलदेवतेचं पूजन करत असतो. जे आज आपल्याला या कोजबे परिवारांच्या निमित्ताने पाहायला मिळाली. यथासांग पूजा विधी कशा पद्धतीने केली जाते शास्त्रीय सहित ती सुद्धा आपल्याला पाहता आली. आणि सांगायचं म्हटल्यानंतर 2 दिवस शास्त्रीय सहित पूजा म्हणजे एक पूजा कशा पद्धतीने केली जाते ते या ठिकाणचे जुने जाणते आणि आपल्या श्रीवर्धनचे जाणते पुरोहित त्यांनी या ठिकाणी दाखवलं. राहुल दादा, अमित दादा मगाशीच मी आपल्याला सांगितलं की त्यांच्याबद्दल की यथासांग पूजाविधी शास्त्रीय कशा पद्धतीने त्यांनी केली आणि आपल्याला सुद्धा त्यांनी सांगितलंय की कशा पद्धतीने हे पूजन होतं. आणि ही सर्व पूजाविधी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न का केला तर 75 वर्षानंतर या पिढीने म्हणजे ही जी आताची पिढी आहे त्यांनी हे पूजन कशा पद्धतीने पुनर्स्थापनेचं केलं ते पाहायला मिळालं. आणि त्यांच्या सुद्धा किंवा आपल्या सुद्धा पिढीने हे पूजन कशा पद्धतीने करावं हाच व्हिडिओ मागचा हेतू आहे.
चला तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि श्रीवर्धनचे असे पारंपरिक सण तुम्हाला पाहायला मिळतील. सगळ्यांना शेअर करत राहा. बोला आई भवानीचा, आई एकविरेचा, आई कार्लेकरीण देवीचा, कुलस्वामी केदारनाथाचा, आई भवानीचा उदो उदो. नमस्कार.